पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याचप्रमाणे या पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यात जमा होणार आहेत. तर पीएम किसानचा जो काही हप्ता आहे ते आता या शेतकऱ्यांनाच इथं मिळणार आहे. तर आता अखेर पीएम किसानचा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आता जे काही 20वा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे. तर शेतकऱ्यांसाठी एक लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे. ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी बाकी राहिलेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी करून घ्या. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत नाही आहे, त्यांच्या माहितीमध्ये काही चुकी झालेली असेल, त्यामध्ये सातबारा असेल, आधार नंबर असेल, अकाउंट नंबर, तर अशांसाठी खुशखबर आहे. तर आता तुम्ही तुमची माहिती अपडेट किंवा सेल्फ रजिस्ट्रेशनमधली जी काही माहिती आहे ते बरोबर करू शकता. त्यासाठी एडिट अपडेट सेल्फ रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका. हा जो QR दिसत आहे तुम्हाला, कॅप्चा दिसत आहे, ते टाकून सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल्स तिथं येऊन जाईल. ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला हवी असलेली लँग्वेज तुम्ही इथून सिलेक्ट करा. त्याचप्रमाणे तुम्हाला आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका. तर इथून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आता इथं सेल्फ स्टेटस देखील तुम्हाला चेक करता येणार आहे, ज्याने कोणी CCच्या मार्फत भरलेले आहेत. यावरती क्लिक करा, आधार नंबर टाका, कॅप्चा टाका. सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमची डिटेल्स, तुमचं रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे, कोणत्या तारखेला, ते तुम्हाला बघायला मिळेल. तर ज्यांना कोणाला रजिस्ट्रेशन नंबर काढायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर अपडेट. तर आता पहिल्या वेळेस जे काही कोणाकडे मोबाईलच नव्हते, जर ज्यांच्याकडे होते त्यांचे सिम कार्ड हरवलेले किंवा बंद पडलेले आहेत, तर तुम्ही तुमचा पीएम किसान योजनेवरचा जो काही मोबाईल नंबर आहे ते देखील इथून अपडेट करू शकता. दोन पद्धतीने, रजिस्ट्रेशन नंबर टाकून किंवा आधार नंबर सिलेक्ट करा, आधार नंबर टाका, कॅप्चा टाका, सर्चवरती क्लिक करा, मोबाईल नंबर एंटर करा, OTP टाका, तुमचा मोबाईल नंबर इथं अपडेट होऊन जाईल. किंवा रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी युअर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करा, मोबाईल नंबर टाकून, कॅप्चा टाकून, गेट OTPवरती क्लिक करून OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसला जाईल. किंवा आधार नंबर टाकायचा आहे. तर इथं कॅप्चा टाकल्यानंतर इथून देखील तुम्ही तुमचं चेक करू शकता. तर इथं आपण थोडं बॅक येऊया. तर आता लाभार्थ्यांची यादी इथून आपण चेक करून घेऊ. तर इथं आल्यानंतर आता आपल्याला याची जी काही लँग्वेज आहे ते देखील इथून बदलता येणार आहे. मराठी या इंग्लिशवरती सिलेक्ट करा, हिंदी पाहिजे असेल हिंदी सिलेक्ट करा, मराठी पाहिजे असेल मराठी सिलेक्ट करा. मराठीवरती सिलेक्ट केल्यानंतर आता याची जी काही बेनिफिशरी लिस्ट आहे ती लाभार्थ्याची यादी आपण इथून बघणार आहेत. सर्वप्रथम या ऑप्शनवरती क्लिक करा. तर आता ज्यांना कोणी चुकीच्या पद्धतीने माहिती भरून पैसे घेतलेले आहेत तर अशांना ऑनलाईन पैसे रिफंड इथं करायचे आहे, जे की ऑनलाईन रिफंड. तर लाभार्थीची यादी जी काही नवीन अपडेट इथं आलेली आहे. तर आता सर्वप्रथम तुम्हाला आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्या. तर आता याचे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप आता, तर त्यामध्ये अहिल्यानगर असेल, अकोला असेल, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा सिलेक्ट करा. त्यामधील जो काही तालुका आहे तालुक्यांची यादी तुमच्या मोबाईलवरती दिसेल. तर आपण मोबाईलवरून चेक करत आहोत. त्याचप्रमाणे सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. गावाचं नाव एखादं सिलेक्ट करा. तुम्ही गेट रिपोर्टवरती जसे सिलेक्ट कराल तर आता आपण आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे थोडी ब्लर केलेली आहे प्रायव्हसीसाठी. तर इथं शेतकऱ्यांची नाव तुम्हाला इथे दिसेल. त्याचप्रमाणे इथे जेंडर तुम्हाला इथे दिसत असेल, मेल आहे या फिमेल आहे. तर इथून चेक करून घ्या की तुमचं या यादीमध्ये नाव आहे की नाही. जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये पुढील जो काही हप्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. तर आता अखेर पीएम किसानचा जो काही हप्ता आहे ते पात्र शेतकऱ्यांच्या जी काही आपण यादी चेक करायला सांगितलेल्या त्या यादीमध्ये जाऊन नाव चेक करून घ्या. तर ज्यांचं पहिलेच नोंदणी झालेली आहे तर त्यांनी ई-के-वाय-सीवरती क्लिक करा, किंवा तुमचा आधार नंबर टाका, सर्चवरती क्लिक करा. तर इथं तुम्हाला दाखवणार मी आधार नंबर टाकून सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवेल ई-के-वाय-सी ऑलरेडी डन, म्हणजे यांची ई-के-वाय-सी झालेली आहे. तर तुम्ही तो तुमचा आधार नंबर टाकून चेक करा. जर तुम्हाला असं दाखवत नसेल तर तुम्हाला तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती एक OTP जाईल.
तर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून OTP टाकून तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमची KYC झाली की नाही. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या सरकारी योजना मराठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.